का शेवटपर्यंत आज मागे पुढे अजित दादा तर अजित दादाच ना, लढायचा विषय वेळ येईल तेव्हा दादा बरोबरच. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला इथे जोरदार फटका बसलेला होता, त्यानंतर तुमची निवडणूक आता होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय निवडणूक कुठे आपण कमी पडलो होतो आणि कुठे मेहनत घ्यावी लागणार? नाही, कमी पडलो असं म्हणणार नाही. लोकल ज्या वेळेला उमेदवार असतो त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं ना, माझ्या गावचा, माझ्या तालुक्यातला, माझ्या विभागातला, म्हणून लोक सहानुभूतीचा उद्रेक होत असतो. हे मी स्वतः अनुभवलंय. मी लोकसभेला हरलो हो पण मी पुढेच होतो. हो आपण म्हणलं होतं भाजपने आम्हाला किडनॅप केलं. आज आपण सांगतायत की अजितदादांबरोबर सगळ्यात पहिले मीच होतो. हा. नेमकी वस्तुस्थिती काय त्यावेळी नाही, त्यावेळेच मग फार मोठं त्याचं पुस्तक तयार होत असतं. मी गेलो दादांबरोबर, तिथं गेल्यानंतर आम्ही सगळेजण होतो. त्याच्यात एक एक दोन दोन कशासाठी निघून आले, पण मी एकटाच थांबल्यावर